हाय, मी नीलम. पद्मश्री प्राप्त हलधर. दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत. पद्मश्री पोस्टाने पाठवा साहेब. शिक्षण फक्त 3री पास. ज्यांच्या नावापुढे कधीच कोणी श्री लावलं नव्हतं. ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त 3 जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुना चष्मा आणि रोख 732 रुपये फक्त. त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत. पद्मश्री पोस्टाने पाठवा साहेब. अजब आणि अफाट आहे ना हे. मी सत्यकथा सांगते ओडिशातील हलधर नाग या अवलियाची. कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी. कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि 20 महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे. आणि आता तर संबलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या हलधर ग्रंथावली भाग 2 याचा पाठ्यक्रमात समावेश करण्यात आलाय. साधाच वेश, शक्यतो पांढरं धोतर, गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवाणी फिरणारे हलधर एक अफलातून अवलिया आहेत. हे खरं तर इंडियन आयडल आहेत, पण कचकड्याच्या दुनियेतील रियालिटी शो मधल्यांना आपले चॅनलवाले हिरो करतात, आयडॉल ठरवतात. खरे आयडॉल तर हलधरजी सारखे आहेत. चॅनलवाल्यांचे यांच्याकडे लक्ष कधी गेले तर यांना पद्मश्री जाहीर झाल्यावर. श्री हलधरजी यांची जीवन कहाणी तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल म्हणून तर हे सर्व रेकॉर्डिंग. ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातून आलेले. आई वडिलांचे निधन झाल्याने वयाच्या 10व्याच वर्षी हलधरजी अनाथ झाले. त्यामुळे त्यांना इयत्ता 3रीतच शाळा सोडावी लागली. पोटासाठी इतक्या लहान वयात ते ढाब्यावर खरकटी भांडी विसळण्याचे काम करू लागले. त्यानंतर एका गृहस्थाला त्याची दया आली व यांना एका शाळेच्या स्वयंपाकघरात काम मिळाले. तिथे थोडं स्थिर स्थावर आयुष्य त्यांना मिळालं. नंतर बँकेकडून त्यांनी 100 रुपये कर्ज घेऊन पेन, पेन्सिल, शालेय वस्तूंच्या विक्रीचे छोटेसे दुकान टाकले आणि उदरनिर्वाह त्यातूनच भागवू लागले. आता त्यांच्यातील साहित्यिक कौशल्याबद्दल सांगते. श्री हलधरजी यांनी 1995च्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत राम शबरी सारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फुट लिहून ते लोकांना ऐकवू लागले. भावनेने ओथंबलेले त्यांचे ते शब्द ऐकताना लोक गुंग होऊन जायचे. पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या. हळूहळू ती कीर्ती सर्व दूर पसरू लागली. अनेक नामांकित लेखक कवींनी त्यांची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले आणि अखेर दिल्लीपर्यंत त्यांची ही कीर्ती पोचली आणि त्यांना चक्क साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. अजून एक कहर म्हणजे स्वतः हलधरजी फक्त 3री पर्यंत शिकलेले पण आज मितीस 5 पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर PhD करत आहेत. त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावंसं वाटतं की आप किताबों में प्रकृति को चुनते हैं, पद्मश्री ने प्रकृति से किताबें चुनी है. DD क्लास. भोवती अनुकूल काहीच नसतानाही यश खेचून आणणारे, दगडालाही फोडून त्यातून बाहेर उभून येणारे हलधरजी सारख्या लोकांची चरित्रे का वाचायची तर आपल्या पुढच्या पिढीत त्यातूनच ऊर्जा यावी. सगळी परिस्थिती वाईट आहे, नाहीतर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असतं अशी कारणे देऊन निराश झालेल्यासाठीच ही आजची हलधरजी यांची कहाणी तुम्हांपुढे मांडली. शेवटी मी नेहमी सांगते
आज तेच पुन्हा सांगते, काहीही हो, रडायचं नाही तर लढायचं आणि लढून जिंकायचं.